ज्या ताकदीच्या आणि रुबाबाच्या जोरावर त्याने जगावर राज्य केलं, ज्या एका हाकेवर करोडो चाहते जीव ओवाळून टाकतात, त्याच दबंग सलमान खानच्या चेहऱ्यामागे दडलंय एक असं वास्तव जे ऐकून कोणाचंही मन हेलावून जाईल. आपल्याला पडद्यावर हसवणारा, ॲक्शन करताना दिसणारा आणि पडद्यावरचा दबंग वाटणारा सलमान वैयक्तिक आयुष्यात एका अशा वेदनेशी लढतोय जी वेदना सहन करणं सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडचं आहे. नुकताच सलमान खान एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसला. त्याचा तो कोमजलेला चेहरा, बारीक झालेले शरीर आणि थकलेले डोळे पाहून चाहत्यांच्या काळजात धस्स झालं. भाऊला नक्की झालंय तरी काय? हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात उभा राहिला. पण मित्रांनो, हे सत्य आजचं नाही. ही लढाई सलमान खान गेली अनेक वर्ष शांतपणे कोणालाही न सांगता लढतोय. स्वतःच्या वेदनेबद्दल बोलताना सलमान एकदा अतिशय भावूक होऊन म्हणाला होता की, आम्ही रोज शरीराची हाडं मोडून घेतो. बरगड्या मोडल्यात, मेंदूमध्ये आजार आहेत, तरीही आम्ही काम करतोय. कधीकधी पायात चालण्याची ताकद नसते, तरीही कॅमेऱ्यासमोर उभं राहून डान्स करावा लागतो. कारण प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हेच माझं कर्तव्य आहे. विचार करा, ज्या माणसाला एका साध्या स्पर्शानेही तीव्र कळा येतात, तो माणूस स्क्रीनवर आपल्यासाठी हातोहात स्टंट करतो आणि हसतमुखाने डान्स करतो. सलमान खान ज्या आजाराशी लढा देतोय त्याचं नाव आहे ट्रायजेमिनल न्यूराल्जिया. वैद्यकीय क्षेत्रात या आजाराला जगातील सर्वात भयानक वेदना देणारा आजार मानलं जातं. या आजारात चेहऱ्याच्या नसांवर असा प्रचंड दाब येतो की अगदी विजेचा तीव्र शॉक बसल्यासारख्या असह्य कळा येतात. सनसर वारा अंगाला लागला, चेहऱ्याला हात लावला, दात घासले किंवा घास खाल्ला तरीही वेदनेने जीव व्याकुळ होतो. यासोबतच त्याच्या मेंदूमध्ये ॲन्युरिझम आणि AVM सारख्या गंभीर समस्याही आहेत. 2007 पासून सलमान या वेदना सहन करतोय. उपचारासाठी त्याने अमेरिकेत जाऊन मोठी सर्जरीही केली. पण आजार कितीही मोठा असला तरी या माणसाची जगण्याची आणि लढण्याची जिद्द त्याहून मोठी आहे. पडद्यावरचा हिरो होणं सोपं असतं, पण खऱ्या आयुष्यात शरीरात हजार वेदना वाहून चेहऱ्यावर हसू ठेवून जगाला आनंद देणं हा खरा दबंगपणा आहे. सलमान खान केवळ त्याच्या चित्रपटामुळे स्टार नाहीये, तर वेदनांवर मात करून रोज उभं राहण्याच्या त्याच्या या जिद्दीमुळे तो करोडो लोकांचा खरा रॉकस्टार आहे. आपण सर्वजण मिळून हीच प्रार्थना करूया की आपल्या या लाडक्या भाईजानला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो. धन्यवाद.